गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, याआधी आपण सेपरेशनच्या काही मेथड बघितलेल्या आहे. कोणकोणत्या मेथड बघितल्या आपण सेपरेशनच्या? म्हणजे आपल्याला जर सबस्टन्सेस सेपरेट करायचे असेल, वेगवेगळे करायचे असेल, तर त्यासाठी कोणकोणत्या मेथड बघितल्या आपण? हँड पिकिंग, थ्रेशरिंग, आहे की नाही, विनोविंग, सिविंग, या मेथड्स बघितल्या. तर बघा, आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला सेपरेशन ऑफ इनसोल्युबल सॉलिड फ्रॉम अ लिक्विड. आता लिक्विड, समजा लिक्विड आपण वॉटर घेऊ, कोणतंही लिक्विड असो, त्यामध्ये जे काय आहे इनसोल्युबल म्हणजे न विरघळणारे जे मटेरियल आहे. जसं पाण्यामध्ये जर आपण दगड टाकले, गोटे टाकले, तर ते विरघळतील का? नाही. मग ते आता वेगळे कसे करायचे? पाण्यामधून टाकलेले दगड किंवा माती आहे ते कसे वेगळे करायचे? तर त्याच्यासाठी आपल्याकडे दोन प्रोसेस आहे, सेडिमेंटेशन अँड डिकेंटेशन. आपण सगळ्यात पहिले बघू सेडिमेंटेशन. बघा, इनसोल्युबल सबस्टन्सेस दॅट आर हेवियर दॅन द लिक्विड कॅन सेपरेटेड बाय द सेडिमेंटेशन अँड डिकेंटेशन. बघा, आता जे इनसोल्युबल सबस्टन्सेस आहे म्हणजे जे पाण्यात विरघळत नाही असे सबस्टन्स आहे, ते पाण्यामधून कसे सेपरेट करायचे? आता ते जे कुठं जाऊन बसतात? पाण्यामध्ये टाकल्यावर पाण्याच्या खाली बुडात जाऊन बसतात. मग असे सबस्टन्स कसे सेपरेट करायचे? तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे? दोन प्रोसेस आहे, सेडिमेंटेशन अँड डिकेंटेशन. इथे इनसोल्युबलच का बरं घेतलेले आहे? कारण सोल्युबल जे सबस्टन्स असतात, जसं शुगर आहे, साखर आहे, साखर पाण्यात टाकल्यावर ती त्यामध्ये काय होऊन जाते? डिझॉल्व्ह होऊन जाते. मग ती आपण वेगळी करू शकतो का त्यामधून? नाही. तर बघा, आता इथे दिलेलं आहे तुम्हाला, ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, टू सेपरेट सँड अँड वॉटर फ्रॉम अ मिक्सचर बाय सेडिमेंटेशन अँड डिकेंटेशन. तर बघा, आता यासाठी आपल्याला दोन बिकर लागतील. आता आपल्याकडे बिकर तर नाही आहे. जर आपल्याला स्कूल सुरू असतं तर स्कूलमध्ये आपल्या इथे लॅबोरेटरी आहे, तिथे खूप सारं आपल्याला सामान मिळालं असतं, तिथे बिकर भेटले असते आपल्याला. आपण स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी करून बघितली असती ही. तर आता तुम्हाला घरीच करायची आहे ही ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, काय करायचं? दोन ग्लास घ्यायचे. बिकर नाही आहे आपल्याकडे तर ग्लास घ्यायचे. त्यानंतर मिक्सचर ऑफ सँड, वाळू घ्यायची, रेती घ्यायची, आणि काय घ्यायचं? वॉटर घ्यायचं. दोन ग्लासमध्ये काय, एकाच ग्लासमध्ये वॉटर भरायचं आणि त्यामध्ये काय मिसळ करायचं? मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर. पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये वाळू टाकायची, रेती टाकायची. तर काय होते? थोड्या वेळ त्याला तसंच ठेवून द्यायचं. थोड्या वेळाने तुम्ही बघितलं तर काय होईल? आफ्टर सम टाईम क्लिअर वॉटर म्हणजे स्वच्छ पाणी वर येईल, आणि जे त्यामध्ये टाकलेली तुम्ही सँड आहे म्हणजे रेती आहे ती बुडात जाऊन बसेल. मग हा जो बुडात जाऊन बसलेली काय आहे? रेती आहे, त्याला सेडिमेंट म्हणतात किंवा गाळ म्हणतात. गाळ खाली जाऊन बसतो की नाही, आणि वर पाणी राहिलेलं आहे. मग ही जी प्रोसेस आहे त्याला सेडिमेंटेशन म्हणतात. कोणती प्रोसेस म्हणतात? सेडिमेंटेशन. म्हणजे जे हेवियर सबस्टन्सेस आहे, भारी सबस्टन्स आहे, ते पाण्याच्या खाली जाऊन बसतात. दे सिंक इन द वॉटर अँड वॉटर फ्लोट. तर बघा, आता ही झाली प्रोसेस ऑफ सेडिमेंटेशन. त्यानंतर बघा आता डिकेंटेशन. मग आता बघा, इथे काय दिलेलं आहे तुम्हाला? एक दुसरा ग्लास घ्यायचा आणि दुसऱ्या ग्लासमध्ये काय करायचं? हे जे इथे काय आहे, वरचं वॉटर आहे, हे वॉटर सेपरेट करून घ्यायचं. बघा, इथे सेपरेट केल्या जात आहे. आणि हे जे काय आहे, खाली बसलेली सँड आहे, ही सेपरेट राहू द्यायची. ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात डिकेंटेशन. कोणती प्रोसेस म्हणतात? डिकेंटेशन. यावरून काय समजेल तुम्हाला? मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर कॅन बी सेपरेटेड इंटू सँड अँड क्लिअर वॉटर. सेडिमेंटेशन आणि डिकेंटेशन ही प्रोसेसचा यूज करून आपण काय केलेलं आहे? स्वच्छ पाण्याला आणि सँडला, सँड म्हणजे रेती, रेतीला अलग केलेलं आहे. तर ठीक आहे, बघा आता पुढे काय दिलेलं आहे? डेफिनेशन दिलेलं आहे आपल्याला सेडिमेंटेशन आणि डिकेंटेशनच्या. तर बघा, डेफिनेशनमध्ये काय दिलेलं आहे? द प्रोसेस ऑफ सेटलिंग डाऊन हेवियर इनसोल्युबल पार्टिकल्स ॲट द बॉटम ऑफ द लिक्विड इज कॉल्ड सेडिमेंटेशन. आता सेडिमेंटेशन म्हणजे काय होते की हेवियर आणि इनसोल्युबल. हेवियर म्हणजे भारी आणि इनसोल्युबल म्हणजे पाण्यात न विरघळणारे जे काय आहे, पार्टिकल आहे, पदार्थ आहे, ते काय होते? त्यांचं काय होते? ते बुडात जाऊन बसते की नाही. मग हे जी बुडात जाऊन बसण्याची हेवियर पार्टिकल्स जे बॉटममध्ये म्हणजे खाली जाऊन बसतात, त्याला कोणती प्रोसेस म्हणतात? सेडिमेंटेशन. बघा, द हेवियर इनसोल्युबल पार्टिकल्स दॅट सेटल डाऊन ॲट द बॉटम ऑफ लिक्विड इज कॉल्ड सेडिमेंट. आता हे जे पार्टिकल्स आहे, हेवियर भारी पार्टिकल खाली जाऊन बसलेले आहे, तर याला म्हणतात सेडिमेंट. काय म्हणतात त्याला? सेडिमेंट. सेडिमेंट म्हणजे गाळ आपल्या मराठी शब्द भाषेत. तर बघा, त्यानंतर आहे डिकेंटेशन. द प्रोसेस ऑफ पॉवरिंग आउट अ क्लिअर लिक्विड फ्रॉम द व्हेसल विदाउट डिस्टर्बिंग द सेडिमेंट इज कॉल्ड डिकेंटेशन. आता मग आपण डिकेंटेशन कोणती प्रोसेस म्हटलं होतं? की हे जे खाली बसलेले काय आहे, सँड आहे आणि हे पाणी आहे, हे वेगळं करण्याची जी प्रोसेस आहे,
बघा आपण या सेडिमेंटला, या गाळाला डिस्टर्ब न होऊ देता स्वच्छ वॉटर काय केलेलं आहे, क्लीन वॉटर खाली काढलेलं आहे ग्लासमध्ये, आणि सेडिमेंट जो आहे, जे गाळ जो आहे तो ग्लासमध्येच आहे या, आहे की नाही. मग ही जी प्रोसेस आहे याला डिकेंटेशन म्हणतात. ह्या सेपरेशनच्या पद्धती आहे. आता बघा इथे आहे फिल्ट्रेशन, फिल्टर करणे, गाळणे. तर बघा आता फिल्ट्रेशनचा सरळ सरळ अर्थ मी तुम्हाला सांगते. बघा तुमच्या दररोज पिण्याचं पाणी भरते की नाही. मग ते पिण्याचं पाणी भरण्याआधी काय करते, गाळून घेते का त्याला, चाळणीने गाळते की नाही. मग ते गाळून घेण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात फिल्ट्रेशन. तर बघा मग आता टू सेपरेट द used tea leaves from the tea, we pour the prepared tea through the tea strainer. बघा आता काय दिलेलं आहे, तुमची आई चहा बनवते, टी बनवते की नाही. मग ते जे त्याचे जे लिव्स पावडर असते, आता ते चहासोबत आपण तेही पितो का, नाही पित. पत्ती लिव्स म्हणजे ते जी पत्ती आहे, आपण पत्ती म्हणतो त्याला, आहे की नाही. ते काय करतो आपण, टी स्ट्रेनर म्हणजे चाळणीच्या सहाय्याने त्याला काय करून घेतो, गाळून घेतो. बघा द टी स्ट्रेनर हॅज अ वायर मेश म्हणजे बघा असं वायरी स्ट्रक्चर असते, वायर असतात चाळणीला, असते की नाही. मग आता काय होते, जी पत्ती आहे ती वरच राहते आणि चहा खाली जातो की नाही. मग दिस लिक्विड पासेस थ्रू द स्मॉल होल्स ऑफ द टी स्ट्रेनर अँड कलेक्ट्स द कप केप्ट बिलो. आता आपण जो कप खाली ठेवलेला असतो त्या कपामध्ये चहा जातो, आणि जी पत्ती आहे, ज्याचं काम झालेलं आहे, ती काय राहते, या चाळणीच्या वरच राहते की नाही. का बरं, कारण ही जी टी स्ट्रेनर आहे, चाळणी आहे, याचे होल्स छोटे छोटे असतात, त्यामधून ती पत्ती पास होऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. ठीक आहे. मग द यूज्ड ऑफ टी लिव्स डू नॉट पास थ्रू द टी स्ट्रेनर अँड लेफ्ट इन द स्ट्रेनर. दिस प्रोसेस इज कॉल्ड फिल्ट्रेशन. मग या प्रोसेसला काय म्हणतात, कोणती प्रोसेस म्हणतात, फिल्ट्रेशन. म्हणजे काय केलेलं आहे आपण, चाळणीच्या सहाय्याने, टी स्ट्रेनर म्हणजे चाळणीच्या सहाय्याने आपण चहाला आणि चहापत्तीला काय केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. त्या प्रोसेसला फिल्ट्रेशन म्हणतात. किंवा मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, तुमचे पाणी गाळून घेते की नाही. मग ते पाणी गाळून घेण्याची जी प्रोसेस आहे त्याला सुद्धा फिल्ट्रेशन म्हणतात. मग बघा आता द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग इनसोल्युबल सबस्टन्स फ्रॉम अ लिक्विड युझिंग फिल्टर इज कॉल्ड फिल्ट्रेशन. बघा आपण लिक्विड काय करून घेतो, लिक्विडमध्ये, मग लिक्विड सपोज आपण पाणीच घेऊ, पाण्यामध्ये जे इन्सोल्युबल सबस्टन्स असतात, न विरघळणारे घटक असतात, ते आपण काय करतो, फिल्टरच्या सहाय्याने त्याला सेपरेट करतो, वेगवेगळे करतो. त्या प्रोसेसला म्हणतात फिल्ट्रेशन. कोणती प्रोसेस, फिल्ट्रेशन. त्यानंतर बघा इथं दिलेलं आहे, टी स्ट्रेनर कॅनॉट यूज टू सेपरेट मड फ्रॉम द वॉटर. आता जे टी स्ट्रेनर आहे, म्हणजे चाळणी आहे आपली चहा गाळाची, त्याला आपण पाणी आणि चिखल माहिती आहे तुम्हाला, गाठा म्हणजे माती असते त्याच्यामध्ये, आणि पाणीसुद्धा असते. मग आपल्याला पाणी जर त्या मातीमधून सेपरेट करायचं असेल तर आपण चाळणीचा वापर करू काय, चहा गाळाच्या नाही. कारण मड म्हणजे चिखल, याचे पार्टिकल्स एवढे छोटे छोटे असतात की त्या चाळणीतून बाहेर येते की नाही. ते जे स्मॉल होल्स असतात, त्या स्मॉल होल्समधून ते बाहेर पडतात. देअरफॉर वी नीड फाईन फिल्टर्स सच ॲज फिल्टर पेपर. आता म्हणून मग आपल्याला त्या चाळणीच्या जागेवर कशाचा वापर करावा लागतो, फिल्टर पेपरचा. कशासाठी, चिखल आणि पाणी वेगवेगळं करण्यासाठी, माती आणि पाणी वेगवेगळं करण्यासाठी. तर बघा आता फिल्टर पेपर मिळत असतो आपल्या इथं लॅबोरेटरीमध्ये आहे. आता स्कूल सुरू असतं तर मी तुम्हाला दाखवलं असतं इथं लॅबोरेटरीमध्ये नेऊन. तर बघा, अ फिल्टर पेपर इज अ पीस ऑफ स्पेशल पेपर. आता हा एक प्रकारचा स्पेशल पेपर आहे, आणि ज्याला मिलियन्स म्हणजे लाखो काय आहे, होल्स आहे, बारीक बारीक छद्र आहेत त्याला, जे आपल्याला दिसत पण नाही डोळ्याने. बघा, पण जी सीव आहे, टी स्ट्रेनर आहे, चाळणी आहे चहा गाळाची, त्याचे होल्स दिसते की नाही आपल्याला, बारीक बारीक, पण याचे होल्स दिसत नाही या पेपरचे. म्हणजे यामधून फक्त वॉटरच बाहेर येते, मड जो आहे, चिखल जो आहे तो तसाच राहतो वर. तर बघा आता पुढे काय दिलेलं आहे, द होल्स ऑफ अ फिल्टर पेपर आर सो स्मॉल दे कॅनॉट बी सीन विथ द नेक आय. आता या फिल्टर पेपरचे जे होल्स असतात, छद्र असतात, ते इतके स्मॉल असते की आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतात का, ते नाही. त्याच्यासाठी मायक्रोस्कोपीचा यूज करावा लागते, तेही पॉवरफुल मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप बघितलेला आहे का तुम्ही, लॅबमध्ये आहे आपल्या इथे. ठीक आहे. त्यानंतर इथे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, मडी वॉटर, अ फिल्टर पेपर, अ ग्लास रॉड, आयरन स्टँड, फनेल ऑर 2 बीकर्स. तर काय करायचं, मडी वॉटर, चिखल म्हणजे ज्यामध्ये माती आहे आणि पाणी आहे असं वॉटर घ्यायचं, आणि काय करायचं, एक फनेल घ्यायची अशा प्रकारची चाळणी घ्यायची, आणि त्यामध्ये फिल्टर पेपर फिट करायचा यामध्ये. बघा अशा प्रकारे फोल्डिंग करून या फनेलमध्ये तो फिट करायचा, कोन शेपचा करून.
आणि जे चिखल आहे म्हणजे मडी वॉटर आहे, मडी वॉटर आहे म्हणजे ज्यामध्ये माती आहे आणि पाणी आहे ते या फनेलमध्ये सोडायचं. काय होईल, या फिल्टर पेपरवर या मडचे जे पार्टिकल्स आहे, मातीचे जे कण आहे ते चिपकून जाईल आणि जे वॉटर आहे ते फिल्टर होऊन स्वच्छ होऊन इथे खाली बिकरमध्ये येईल. ठीक आहे, म्हणजेच काय कन्क्लुजन निघते यामधून, अ मिक्सचर ऑफ मड अँड वॉटर कॅन बी सेपरेट बाय दिस प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन. म्हणजे बघा, द क्लिअर वॉटर पासेस थ्रू द फिल्टर पेपर, जे स्वच्छ पाणी आहे ते फिल्टर पेपरच्या साहाय्याने खाली येईल की नाही. आणि जर बिकर आहे, बिकर केप्ट बिलो द फनेल, त्या बिकरमध्ये पडेल, आपण ग्लास म्हणू, ग्लासमध्ये पडेल आपल्याकडे बिकर नसल्यामुळे. द क्लिअर लिक्विड ऑब्टेन इज कॉल्ड फिल्ट्रेट. आता जे स्वच्छ पाणी आपल्याला मिळालेलं आहे इथे गाळून त्याला फिल्ट्रेट म्हणतात. काय म्हणतात त्याला, फिल्ट्रेट. क्लिअर लिक्विड, स्वच्छ पाणी. आणि बघा, द क्लिअर लिक्विड इज कॉल्ड फिल्ट्रेट. द मड पार्टिकल्स कॅनॉट पास थ्रू द फिल्टर पेपर, रिमेन ऑन द फिल्टर पेपर इज कॉल्ड रिसाइट. ठीक आहे, त्यानंतर बघा, अ मिक्सचर ऑफ मड अँड वॉटर कॅन बी सेपरेट बाय द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन. मग वॉटरचं आणि पाण्याचं आणि मातीचं काय करू शकतो आपण, सेपरेशन करू शकतो. कशाच्या साहाय्याने, फिल्टर पेपरच्या. कळलं सगळ्यांना इथपर्यंत मी काय सांगितलेलं आहे. तर आता क्वेश्चन लिहून घ्या. तर लिहा मग क्वेश्चन फर्स्ट. गिव्ह ॲन एक्झाम्पल व्हेअर द प्रोसेस ऑफ सेडिमेंटेशन अँड डिकेंटेशन इज यूज्ड. मग आता ही जी प्रोसेस आहे सेडिमेंटेशन आणि डिकेंटेशन कुठे यूज केल्या जाते, म्हणजे तुम्ही हेही एक्झाम्पल लिहू शकता किंवा तुमच्या मनाने लिहायचं असेल तेही लिहू शकता. तर बघा, सेडिमेंटेशन डिकेंटेशन इज यूज इन किचन. आता ही जी प्रोसेस आहे सेडिमेंटेशन डिकेंटेशन किचनमध्ये वापरल्या जाते. अजून कुठं वापरल्या जात असेल ही प्रोसेस तर तुम्ही लिहू शकता. हेच आन्सर लिहिलं पाहिजे असं काही नाही आहे. तर बघा, कशासाठी वापरल्या जाते किचनमध्ये, फॉर सेपरेटिंग राईस अँड डस्ट पार्टिकल. राईस म्हणजे काय होते, तांदूळ. तांदूळामधून जे कचरा आहे, डस्ट पार्टिकल आहे ते वेगळं करण्यासाठी सेडिमेंटेशन आणि डिकेंटेशन वापरल्या जाते. जसं बघा, आता तुमचे दररोज म्हणजे राईस बनवत असेल, भात बनवत असेल तर त्याच्या आधी काय करते, जे तांदूळ आहे त्या तांदूळाला काय करते, पाण्यामध्ये टाकते की नाही. म्हणजे काय होते, ते तांदूळ बुडात जाऊन बसतात, राईस खाली जाऊन बसते आणि जे डस्ट पार्टिकल आहे, कचरं जे आहे ते वर येते की नाही. मग ते जे तांदूळ खाली जाऊन बसलेले आहे आणि जे डस्ट आहे, कचरा आहे वर आलेला आहे, ती प्रोसेस आहे सेडिमेंटेशन. आणि मग ते तांदूळ खालचे न हलवता पाणी, कचरा आणि पाणी बाहेर काढल्या जाते, बाहेर टाकून देते आहे की नाही. मग ती प्रोसेस आहे डिकेंटेशन. कळलं सगळ्यांना, तर नोट डाऊन करून घ्या. यानंतरचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.